विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी प्रकरण 5वे भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. पुढील विधानामागील कारणांचा शोध घ्या. अ. शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली. उत्तर. शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली. आ. पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तर लिहून दिलेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसेच आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ई. आज घरोघरी मिक्सर्स वापरतात. पाटा व वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती. मिक्सरमुळे काम, वेळ वाचतो व कष्ट कमी होतात, म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात. ई. मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. उत्तर. मातीपासून विविध आकाराची भांडी बनवणे शक्य आहे. शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ टिकतात व ताजे राहतात, म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. प्रश्न क्रमांक 2. आकृत्या पूर्ण करा. मानवाने ज्या घटकापासून भांडी बनवली ते घटक: दगड, लाकूड, चामडे, लोखंड, तांबे. 2. संवाद करणाऱ्या मुलामुलींची नावे: अरुण, आदिती, माधव, मंदा, प्रशांत. प्रश्न क्रमांक 3. भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या ह्या प्रश्नाचे उत्तर लिहून दिलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसेच तुम्ही जर आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 4. तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल ते सांगा. उत्तर. आमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचा शक्य असल्यास आम्ही पुनर्वापर करतो. वस्तू जास्त खराब झाल्या नसतील तर त्या गरजू व्यक्तींना देतो. निरुपयोगी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवतो आणि ते शक्य नसेल तर त्या वस्तू भंगारात विकतो. प्रश्न क्रमांक 5. 2 उदाहरणे लिहा. 1. मातीची भांडी: मडके, रांजण. चामड्यापासून बनवलेली भांडी: पखाली, बुदली. 3. लाकडी भांडी: उखळी, रई. 4. तांब्याची भांडी: हंडा, समई. 5. चिनी मातीची भांडी: कप, सुरई. 6. नॉनस्टिकची भांडी: तवा, कढई. 7. काचेची भांडी: ग्लास, कप. प्रश्न क्रमांक 6. यांना काय म्हणतात? अ. जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट: पंत्रावळ. आ. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे: तस्त. ई. दुधासाठीचे भांडे: चरवी. ताकासाठीचे भांडे: कावळा. पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे: घंगाळ. खेळूया शब्दांशी. कंसात शब्द व शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या संपूर्ण उत्तरे दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. उत्तर. बंब तापवण्यासाठी इंधन म्हणून लाकडे जाळावी लागतात. आता लाकडे फारशा प्रमाणात मिळत नाहीत. लाकूड जाळल्यामुळे प्रदूषणही होते. सध्या सौर ऊर्जेवर, गॅस सिलेंडरवर तसेच विद्युत शक्तीवर चालणारे गिझर उपलब्ध आहेत. या सर्व कारणामुळे हल्ली आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितरित्या दिलेली आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसेच मला तुम्हाला कोणकोणत्या विषयांचे स्वाध्याय हवे आहेत ते कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.